बापू, हे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर तुम्ही तुमची कार सजवलेली आहे ऑपरेशन सिंदूर नावाची, काय संदेश द्यायचा प्रयत्न केला तुम्ही? पाकिस्तानने ज्या पद्धतीनं दहशतवादी कारवाई झाल्यानंतर भारताने जी पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर सक्सेस केलं, त्याचा आनंद व्यक्त करण्याकरता एक छोटीशी केलेली ही आपल्या जवानांबद्दलची एक अभिमानाची गोष्ट दाखवण्याकरता केलेली गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात घुसून जी काही कारवाई झाली त्याच्याबद्दल संपूर्ण देशवासियांना प्रचंड त्याबद्दल आदर आणि हे आहे, आस्था आहे आणि ती व्यक्त करण्याकरता ही केलेली गोष्ट असताना या भारताचा खऱ्या अर्थानं भविष्यात असलेले रोल काय असावेत हे सांगणारी ही गोष्ट आहे. आज तुम्ही बघितलं असेल आमच्या सुफिया कुरेशी आणि युमिका सिंग यांनी जी काय या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं आणि जगाला दाखवून दिलं की भारताच्या मुली हे कुठेही कमी नाहीत आणि पाकिस्तानला खास करून दाखवलं आहे की आमच्या मुलीच तुम्हाला भारी आहेत, बाकी तर सैन्य आमचं किती सक्षम आहे हे दाखवण्याची वेळ आली होती आणि ते दाखवण्याचं काम भारताने आणि भारतीय सरकारने केलेलं आहे. एवढे मोठे महागड्या कारवर हे केलेलं आहे, काय खर्च आला किंवा काय? नाही, आपल्या आनंदासमोर ही खूप छोटी गोष्ट आहे. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतो. प्रत्येकाने आपापल्या परीनं ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी खऱ्या अर्थानं ह्या आपल्या सैनिकांना सलामी देण्याकरता केलेली ही छोटीशी गोष्ट आहे. आपण एक संदेश दिला नया भारत, हा 90चा भारत नाही तर हा नवीन भारत आहे आणि नवीन भारत कशा पद्धतीनं कारवाई करतो हे दाखवण्याचं काम या स्लोगनमधून दिसतं आहे. हे नया भारत पूछेगा नाही, मिळमिळ्या गोष्टी जाऊन बोलणार नाही तर पूछेगा नाही तो डायरेक्ट अंदर घुस के सबको मारेगा ही सांगण्याचा संदेश दिलेला आहे. ईट का जवाब पत्थर से दिला जाईल हे सांगण्याची गोष्ट आहे. बापू, ह्याला म्हणजे राज्यातलं म्हणजे सगळ्यांना काय आव्हान करायला अशी कार बनवण्यासाठी? तुम्ही तर बनवली ठीक आहे, दुसऱ्या जे युवकांना वगैरे असेल, मी युवकांना असेल, भारतातल्या प्रत्येक नागरिकांना आणि आमच्या सर्व देशवासीयांना हे आवाहन करतोय की आपण आपले जे काही जवान असतील, जे मिलिटरीचे जवान आहेत, जे सीमेवरती आपल्यासाठी अहोरात्र जागतात, आपण सुरक्षित राहावं याकरता काम करतात, त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे. त्यांचा अनादर कुठेही झाला नाही पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण सैन्यांबद्दल आता काही बातम्या येतात त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात, खरंच मनाला दुःख आणि वेदना देणाऱ्या असतात. आपल्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत. ज्या पद्धतीनं आपण आईवडिलांची आदर ठेवतो, आपण देवदेवतांचा आदर ठेवतो, त्याच पद्धतीनं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आदर आपण आपल्या सैन्य दलात काम करणाऱ्या प्रत्येक जवानांचा ठेवला पाहिजे, हा सांगण्याचा हा उद्देश आहे. बापू, मध्य प्रदेशमध्ये जे आहे ना, एक मंत्री जे आहेत त्यांनी थोडंसं अपमान वादग्रस्त एक विधान केलं होतं. मी आत्ताच बोलताना सांगितलं की ह्या जवानांबद्दल असतील, भगिनी असतील, जे लोकांनी या देशसेवेत काम केलेलं आहे, मग कळत न कळत अनेक हात आहेत त्याच्यामागं की या देश जडणघडणीमध्ये त्या प्रत्येकाचा वाटा आहे. अशा कुठल्याच व्यक्तींच्याबद्दल अनादर होईल अशा पद्धतीचं बोलणं योग्य नाही. ही राज्यकर्त्याने तर खूप काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या फॉलोअर्स असतात त्याच्यामुळं आपण अशा गोष्टीचं बोलणं त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. नागरिकांनीही बोललं नाही पाहिजे आणि कुणीच या सैन्यांच्या बद्दल बोललं नाही पाहिजे. त्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बापू, म्हणजे आजचे युवक जे आहेत, तरुण जे आहेत ना, नेहमी असं आहे कोणत्या तरी बॉलिवूडमधल्या किंवा हॉलिवूडमधल्या हिरो हिरोईनचा फोटो किंवा त्यांचं असं बॅनरबाजी करते, तर त्यांना काय आव्हान द्याल? कारण तुम्ही देशात, मी तेच सांगितलं की खऱ्या अर्थानं आपल्या देशातल्या युवांना मी एवढीच आव्हान करतो की आपले आयडॉल काय असले पाहिजे हे आपण आपल्या डोक्याने नीट ठरवले पाहिजेत. आपण कुणाला फॉलोअर्स करतो, आपण कुणाचे प्रेरणा म्हणून आपण काम करतो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपली प्रेरणा काय असली पाहिजे, आपण कुणाला प्रेरित होऊन आपल्या आयुष्य व्यतीत केलं पाहिजे. तर ज्या जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे अशांसाठी भगतसिंग असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांपासून ह्या देशामध्ये ज्या लोकांनी या देशाच्या जडणघडणीसाठी काम केलं अशाला आपण आपलं आयडॉल मानलं पाहिजे. आणि खास करून माझ्या ज्या भगिनी आहेत, खरं तर देशाला नाही तर जगाला आपण दाखवून दिलं आहे की आम्ही किती नारी शक्ती आमची सक्षम आहे आणि ते आमचे आयडॉल असले पाहिजेत. किंबहुना या घटनेनंतर तर आमचे युवक त्यांना आयडॉल म्हणून काम करतील एवढं मला वाटतं.